हॅलो अँड वेलकम टू दिस क्लास. स्टुडंट्स, आज आपण न्यू चॅप्टरला सुरुवात करतो आहे. चॅप्टर नंबर 2 आपलं बायोलॉजीचं. ठीक आहे. हे चॅप्टर तुमचं रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्सवरती डिपेंड करतं की जे लोअर ॲनिमल्स आहेत आणि जे हायर ॲनिमल्स आहेत ते रिप्रोडक्शन कसं करतात. ठीक आहे. तर पूर्ण चॅप्टर त्यांच्या रिप्रोडक्शनवरती आणि त्यांच्या प्रोसेसेसवरती देऊन ठेवलेलं आहे. त्यांच्यामध्ये जे एम्ब्रियो गॅमेट्स कसे फॉर्म होतात किंवा कशी प्रोसेस होते ते काय का ते सगळे चॅप्टरमध्ये आपल्याला देऊन ठेवलेलं आहे. बट बिफोर आय स्टार्ट, आपल्याकडे कॅन यू रिकॉल होतं. ठीक आहे ना. यांनी कॅन यू रिकॉलमधून बरेचसे क्वेश्चन आपल्यासाठी विचारले होते की ते जर तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही त्याचे आन्सर देऊ शकतात. ठीक आहे. मी पण ट्राय करतो तुम्हाला ह्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा. ठीक आहे. बट बिफोर आय स्टार्ट, आय विल बी अगेन रिक्वेस्टेड दॅट प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल. आणि ज्यांनी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांचा धन्यवाद. आणि प्लीज व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. ही एक मोठी रिक्वेस्ट आहे माझ्याकडून तुमच्याकडे. ठीक आहे. तर बघा की तसा जर आपण क्वेश्चन 1 बघितलं त्याच्यामध्ये विचारलं होतं त्याने की लिस्ट व्हेरियस लाईफ प्रोसेसेस विच रिस्पॉन्सिबल फॉर द ह्युमन रेस. तर ह्युमन बिंगच्या रेससाठी किंवा त्याच्या डेली लाईफमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी ज्या आहेत ज्या रिस्पॉन्सिबल आहेत किंवा ज्या व्हेरियस प्रोसेसेस आहेत जो ह्युमन बिंग त्याच्या डेली ॲक्टिव्हिटीमध्ये करतो. ठीक आहे. त्या रिस्पॉन्सिबल असतात ह्युमन बिंगच्या रेससाठी. ठीक आहे ना. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर अशा डिफरंट प्रोसेसेस आपल्याला माहिती असतात. तो मूवमेंट करतो. ठीक आहे ना. ह्युमन बिंग काय करतो, मूव करतो. त्याच्या अन्नाच्या शोधासाठी तो एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती काय करतो, मूवमेंट करतो, जात राहतो, फिरत राहतो. ठीक आहे. त्याच्या सर्वायवलसाठी तो काय करतो, एका जागेवरून दुसरीकडे जाऊ शकतो. रेस्पिरेशन करणं त्याचा एक लाईफ प्रोसेसचा भाग आहे. ठीक आहे ना. हवा घेणं, ब्रीथ करणं, ऑक्सिजन घेणं, कार्बन डायऑक्साईड सोडणं, हे जे काही ते रेस्पिरेशनचा पण एक भाग कुठे येतो, तुमचा लाईफ प्रोसेसमध्येच येतो. ठीक आहे. तसंच त्याच्यामध्ये येणारी ग्रोथ, त्याच्यामध्ये त्याची वाढ पण येऊन जाते. तर काय होतं, ह्युमन बिंगची ग्रोथ होणं, रेस्पिरेशन करणं किंवा मुवमेंट करणं हे पण कुठले भाग येतात, तुमचे लाईफ प्रोसेसेसमध्ये येतात. तसंच त्याचं रिप्रोडक्शन पण काय होतो, हा लाईफ प्रोसेसचाच एक भाग आहे. कारण जर ह्युमन बिंगची जर स्पेसिस टिकून ठेवायची असेल तर त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन पण होणं काय गरजेचं आहे. म्हणून दिस इज अवर चॅप्टर दॅट इज नोन ॲज अन रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स. म्हणून ही जी लाईफ प्रोसेस आहे त्याच्यामधला एक मेन कंटेंट येऊन जातो दॅट इज अन रिप्रोडक्शन. म्हणजे आपलं चॅप्टर जे आहे ते बेसिकली डिपेंड्स करतं आपलं रिप्रोडक्शनवरती. त्याच्यामध्ये येतो एक्सक्रिएशन. ठीक आहे. जसं जेवण केलं तसं त्याचा एक्सक्रिएट आपण बाहेर जाणं गरजेचं आहे. त्याला न्यूट्रियन्स पण पाहिजेत. म्हणजे त्याला जर सर्वाईव्ह करायचं असेल, त्याला एनर्जी जर पाहिजे असेल तर त्याच्यासाठी काय लागणार आहे, त्याला न्यूट्रिशन पण पाहिजे. म्हणून काय होतं की बेसिकली जे लाईफ प्रोसेसेस आहेत त्यांच्यामध्ये जी ह्युमन रेससाठी रिस्पॉन्सिबल ज्या लाईफ प्रोसेसेस आहेत त्या नथिंग बट आपलं आहे मूवमेंट, रेस्पिरेशन आहे, ग्रोथ आहे, रिप्रोडक्शन आहे, एक्सक्रिशन आहे आणि न्यूट्रिशन आहेत. ठीक आहे. तर अशा बऱ्याचशा मी तुमच्यासाठी लिहून दिलेल्या आहेत. यू कॅन राईट इट. ठीक आहे. दॅन आफ्टर दिस जर तुम्ही बेसिक विचार केला की जे कॉमन मेथड्स आहेत, ठीक आहे ना, काय आहेत, कुठल्या कॉमन मेथड्स, दॅट कॉमन मेथड्स ऑफ रिप्रोडक्शनच्या कॉमन मेथड्स कुठल्या कुठल्या आहेत, कशामध्ये, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये. युनिसेल्युलर म्हणजे जसं युग्लिना आहे, अमिबा आहे, पॅरामेशियम्स आहेत. तर हे काय आहेत, एक पेशी जे आपले जे ऑर्गॅनिझम्स आहेत तर यांच्यामध्ये जे रिप्रोडक्शन होतं ते कॉमन रिप्रोडक्शन कसं आहे, कुठल्या पद्धतीचं होतं. तर जर आपण विचार केला युग्लिना, अमिबा अँड पॅरामेशियमचा, तुम्ही बघितलेच असतील बऱ्याच लोकांनी. हे जे आपले जे लोअर क्लासेस असतात 8वी 9वी 10वीमध्ये तुम्ही बघितलं असेल युग्लिना, अमिबा, पॅरामेशियम. ठीक आहे ना. अमिबा तर एकदम बेसिक शेप असतो कुठला तरी. ठीक आहे. पॅरामेशियमचा तुम्ही बघितला असेल चप्पलसारखा शेप तुम्ही बघितला असेल, युग्लिना बघितला असेल तुम्ही. तर ठीक आहे की हे जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये बेसिकली जे रिप्रोडक्शन होतं दॅट विल बी एक तर बायनरी फिजन होतं. त्यांच्यामध्ये काय होतं, बायनरी फिजन होतं, बडिंग होतं, नाही तर मग जे मायटॉसिस होतं. ठीक आहे ना. काय होतं, दॅट इज बायनरी फिजन, बडिंग और मायटॉसिस. तर ह्या बेसिक प्रोसेसेस आहेत ज्या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये रिप्रोडक्शनसाठी कामात येतात. म्हणजे ह्या बेसिक मेथड्स आहेत, काय करतात, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम ज्याच्या थ्रू त्यांचं रिप्रोडक्शन करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही युग्लिना आणि अमिबा बघितलं तर ह्यांच्यामध्ये जे रिप्रोडक्शन होतं ते रिप्रोड्यूस करतात बायनरी फिजनने. काय करतात, बायनरी फिजन. म्हणजे एकाचे 2 होतात, 2चे 4 होतात. ठीक आहे ना. बरोबर. हे काय त्यांचं रिप्रोडक्शन. तर ते रिप्रोडक्शन कसं करतात, बाय युजिंग बेसिक मेथड्स दॅट विल बी
बाय युझिंग आहे ना बायनरी फिजन आपण त्याला म्हणतो, ठीक आहे. तसंच पॅरामेशियममध्ये पण मायटॉसिस होतं किंवा त्यांच्यामध्ये पण बायनरी फिजन तुम्हाला ऑब्झर्व होऊन जातं, ठीक आहे. तर हे काय तुमचे दॅट इज नथिंग बट अ मेथड्स फॉर द रिप्रोडक्शन ऑफ द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत, ठीक आहे. तसंच आपल्या क्वेश्चन 3मध्ये त्यांनी विचारलं होतं की जो हायड्रा आहे तो रिप्रोड्यूस कसं करतो, त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन कसं होतं. तर बेसिकली तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये काय होतं, बडिंग होतं. आपल्याला बडिंग पण शिकायचं आहे इथे, कारण बडिंग तर याच्या आधी पण बऱ्याचदा तुम्ही हायड्राचं शिकले, तुम्ही अंडरस्टँड पण केले. तर इथे पण त्यांनी विचारलं होतं की दॅट इज नथिंग बट अ बडिंग विल बी अ हायड्रा जो फॉर्म होतो आहे काय करतो, रिप्रोडक्शन करण्यासाठी बडिंगचा यूज करतो. तसंच दॅट इज डिफरंट मेथड जे आहेत रिप्रोडक्शनच्या, ठीक आहे ना, काय आहेत रिप्रोडक्शनसाठी ज्या ॲनिमल्स आहेत किंवा जे ॲनिमल्स आहेत या कुठल्या कुठल्या मेथड्सचा यूज करतात. तर आपण ज्या मेथड्स शिकलो ह्याच्यामध्ये ज्या मेथड्स होत्या, ठीक आहे ना, या कॉमन मेथड्स होता युनिसेल्युलरसाठी. पण आपल्याला इथे काय सांगितलं आहे की दॅट विल बी अ डिफरंट मेथड ऑफ रिप्रोडक्शन इन ना ॲनिमल्स. तर ॲनिमल्समध्ये कुठल्या मेथड्स आहेत, तर बेसिक आपल्याला 2 मेथड्स सगळ्यात पहिले माहिती आहेत. कारण आपण मागचं जे चॅप्टर होतं आपलं जे पहिलं चॅप्टर आहे त्याच्या सुरुवातीलाच आपण रिप्रोडक्शनबद्दल बोललो आहे. त्याच्यामध्ये 2 मेथड्स मेनली आपण यूज केल्या होत्या. कुठल्या होत्या, एसेक्शुअल मेथड आणि सेक्शुअल मेथड. म्हणजे दॅट विल बी जे ॲनिमल्स आहेत यांच्यामध्ये जे रिप्रोडक्शन होतं कसं होतं, एसेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन, ठीक आहे. तर आपल्याला ह्यांच्यामध्ये दोघांना शिकायचं आहे, एसेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन, ठीक आहे. तर हे ॲनिमल्ससाठी आपण प्लांटसाठी शिकलेलं, ठीक आहे ना. प्लांटसाठी जे मोड ऑफ रिप्रोडक्शन्स आहेत तर बेसिकली तुम्ही जर तिथे पण बघून घेतलं तरी जर समजून जाईल तुम्हाला की हे दोघं काय आहेत, ठीक आहे. आपलं जे पहिलं लेक्चर आहे त्याच्यामध्येच, ठीक आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट तर तुम्हाला असं तर माहितीच आहे की सेलची जी डिव्हिजन होते, बेसिकली सेल डिव्हिजन कशी आहे तुमची, मायटॉसिस आहे. काय, मायटॉसिस, ठीक आहे. तर सेल डिव्हिजन आहे बेसिकली मायटॉसिस आणि काय असते तुमची मिओसिस असते, बरोबर. हे तर मी आधी पण बोललेलं आहे तुमच्यासाठी, मायटॉसिस आणि मिओसिस. तर मायटॉसिसमध्ये काय फॉर्म होतं, रिप्लिका फॉर्म होतं. म्हणजे जसा तो आहे त्याचा काय होतो, क्लोन फॉर्म होतो त्याचसारखा, ठीक आहे. त्याच्यामध्ये कुठलंही डिव्हिजन होत नाही. पण मिओसिसमध्ये काय होतं, सेलचं डिव्हिजन होतं, ठीक आहे. म्हणजे एकाचे दॅट इज जे जर 2n असेल तर त्यांच्यामध्ये NNचं काय होऊन जातं, डिव्हिजन होऊन जातं. म्हणजे एकाचे 2 होण्याची जी प्रोसेस आहे याच्यामध्ये ती फॉर्म होते, ठीक आहे. तर बेसिक आपण आता काय करू, आपलं जे चॅप्टर होतं हे तर तुम्हाला ह्या हे एनलिस्टवर कॅन यू रिकॉल दिलं होतं. तर आपल्याला काय शिकायचं आहे आज, दॅट इज नथिंग बट रिप्रोडक्शन शिकायचं आहे. काय शिकायचं आहे, रिप्रोडक्शन. तर रिप्रोडक्शन काय आहे की इथे बेसिक डेफिनेशनबद्दल आपण बोलतो की इट इज डिफाईन्ड ॲज की जी बायोलॉजिकल प्रोसेस आहे, काय एक बायोलॉजिकल प्रोसेस आहे, काय फॉर्म करते, न्यू लाईफ फॉर्म करते. कशापासून, जी लाईफ ऑलरेडी प्रेझेंट आहे, एक्झिस्ट आहे त्याच्यापासून काय एक न्यू लाईफ फॉर्म करण्याची जी प्रोसेस आहे तुमची ती रिप्रोडक्शन आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर गॅमेट्स असतील आपले, ठीक आहे ना, काय तर गॅमेट्स. तर गॅमेट्स कुठले असतात, मेल गॅमेट और कुठला असतो, फिमेल गॅमेट, ठीक आहे. तर ह्या 2 गॅमेटचं जे फ्युजन होणार आहे, ठीक आहे, काय होणार आहे, फ्युजन. तर या फ्युजनपासून काय होईल, नवीन झायगॉट फॉर्म होईल. काय फॉर्म होईल, नवीन झायगॉट. तर जो न्यू झायगॉट फॉर्मेशन होण्याची जी प्रोसेस आहे काय होते, प्री एक्झिस्टिंग मेल आणि फिमेल गॅमेट्स तुमच्याकडे होते. तर हे प्री एक्झिस्टिंग लाईफ होती मेल आणि फिमेल गॅमेटची, त्यांच्यामध्ये जे फ्युजन होतं आहे आफ्टर दॅट फ्युजन जे झायगॉट फॉर्म करतं आहे, म्हणजे जे नवीन लाईफ फॉर्म करतं आहे, नवीन चाइल्ड जे फॉर्म करतं आहे, ठीक आहे ना, जे मॅच्युरेट ऑस्प्रिंग फॉर्म करतो आहे. तर तसा जो झायगॉट एम्ब्रिओ फॉर्म होतो आहे, ठीक आहे ना, जो गॅमेट फॉर्म होतो आहे, दिस इज नथिंग बट रिप्रोडक्शन आहे. काय, रिप्रोडक्शन, रिप्रोडक्शन, ठीक आहे ना. परत जे प्रोडक्शन होतं आहे दॅट इज नथिंग बट रिप्रोडक्शन. त्याची जी डेफिनेशन आपण म्हटली की डिफाईन ॲज द बायोलॉजिकल प्रोसेसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू लाईफ फ्रॉम इट्स प्री एक्झिस्टिंग लाईफ, ठीक आहे ना. दिस इज नथिंग बट रिप्रोडक्शन आहे, ठीक आहे. तर सगळ्यात पहिले तर आपण रिप्रोडक्शन शिकतो, त्याच्यामध्ये काय शिकावं लागेल आपल्याला, एसेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन नेमकं कसं असतं, ठीक आहे. तर ह्या रिप्रोडक्शनमध्ये म्हणजे सगळ्यात पहिलं जे एसेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये तर आपण बोललो तर जे फ्युजन होतं आहे, ठीक आहे ना, जे फ्युजन होतं आहे, बरोबर आहे. कारण इथे बेसिकली आपण फ्युजनचा नाही विचार करत, कारण ह्या मोडमध्ये कुठलंही फ्युजन होत नाही. म्हणजे इट डज नॉट इव्हॉल्व अ मिओसिस. याच्यामधले मिओसिस, याच्यामध्ये काय मिओसिस होत नाही. माहिती सगळ्यांना मिओसिस, कारण याच्यामध्ये डिव्हिजन होत नाही, ठीक आहे ना. काय होत नाही, डिव्हिजन होत नाही, ठीक आहे. कसं होतं, मायटॉटिक याच्यामध्ये मायटॉसिस होतं. काय होतं, मायटॉसिसची प्रोसेस होते. म्हणून इट डज नॉट इव्हॉल्व अ मिओसिस फॉर और ह्याच्यामध्ये मिओसिस पण होत नाही आणि नॉर फ्युजन होतं. म्हणजे 2 गॅमेट जे आहेत मेल और फिमेल गॅमेटचं याच्यामध्ये फ्युजन होत नाही. एक सिंगल पॅरेंट प्रेझेंट असतो. काय असतो, एक सिंगल पॅरेंट. त्या सिंगल पॅरेंटपासून काय होतं, जो गॅमेट फॉर्म होतो, काय फॉर्म होतो, नवीन गॅमेट, म्हणजे नवीन लाईफ फॉर्म होते. तर अशा वेळेस इट डज नॉट इन्व्हॉल्व्ह मिओसिस नॉर अ फ्युजन. म्हणजे याच्यामध्ये मिओसिस पण होत नाही आणि फ्युजन पण होत नाही, ठीक आहे ना. मिओसिसचं आपली ही प्रोसेस आहे,
ठीक आहे. तर मिओसिस पण होत नाही आणि फ्युजन पण होत नाही आफ्टर दॅट बिफोर दिस. मग त्यानुसार ते काय करतात, एक नवीन गॅमेट फॉर्म करतात. ठीक आहे. असं जे मोड ऑफ रिप्रोडक्शन आहे दॅट इज नथिंग बट युअर एसेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन आहे. ठीक आहे. दॅट मोड ऑफ रिप्रोडक्शन आपण जे म्हणतो आहे याच्यामध्ये काय होतं आहे, दॅट इज फॉर्मेशन ऑफ अ प्रोजेनी. काय फॉर्म होतं आहे, नवीन प्रोजेनी फॉर्म होतो आहे इज बाय अ सिंगल पॅरेंट. ठीक आहे ना. याच्यामध्ये कुठला इव्हॉल्व असतो, कारण इथे 2 पॅरेंट नसतात, इथे काय असतो, एक सिंगल पॅरेंट इव्हॉल्व असतो एसेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शनमध्ये. दॅट इज ओनली पॅरेंट विल बी अँड डज नॉट इन्व्हॉल्व अ मेल ऑर फिमेल गॅमेट्स. म्हणजे आपण तेच म्हणू शकतो ना की एक सिंगल पॅरेंट काय करतो आहे, दॅट विल बी फॉर्म अ गॅमेट. काय फॉर्म करतो, गॅमेट फॉर्म करतो आणि नवीन लाईफ फॉर्म करतो. सो हिअर वी कॅन से दॅट द फॉर्मेशन ऑफ प्रोजेनी, तिथे जो नवीन प्रोजेनी फॉर्म होतो आहे तो कसा आहे, सिंगल पॅरेंटपासून फॉर्म होतो आहे. म्हणून वी कॅन से दॅट इट डज नॉट इव्हॉल्व अ मेल ऑर फिमेल सेक्सेस. म्हणजे याच्यामध्ये ड्युअल सेक्सेस पण नसतात, म्हणजे एक मेल और दुसरा फिमेल पण इथे ऑब्झर्व होत नाही तुम्हाला. म्हणजे आपण म्हणतो ना सहसा मेल और फिमेल फ्युजन पाहिजेच. ठीक आहे. तर ह्या सिंगल पॅरेंटमध्ये पण ते दिसत नाही, सिंगल पॅरेंटमध्येही इथे मेल और फिमेल नसतं. ठीक आहे ना. याच्यामधले जे ड्युअल सेक्सेस पाहिजे ते पण याच्यामध्ये नसतं. ठीक आहे. इट हॅव्हिंग ॲन अ सिंगल सेक्स, म्हणजे इट डज नॉट इन्व्हॉल्व्स ॲन अ मेल ऑर फिमेल सेक्सेस. सो इट इज कॉल्ड ॲन एसेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन. म्हणजे याला एसेक्शुअल रिप्रोडक्शन म्हटलं जातं. ठीक आहे ना. समजतं हे सगळं. ठीक आहे. देन द प्रोजेनी और डॉटर सेल जी फॉर्म होते, ठीक आहे ना, प्रोजेनी और जी डॉटर सेल फॉर्म होते अँड जेनेटिकल आयडेंटिकल. ठीक आहे ना. जे जेनेटिकली आयडेंटिकल आहेत टू अ सिंगल पॅरेंट अँड ऑल्सो रेफर्स टू ॲज अ क्लोन. म्हणजे काय होतं आहे बघा, की जो नवीन प्रोजेनी फॉर्म होतो आहे किंवा जी नवीन डॉटर सेल फॉर्म होते कशापासून, सिंगल पॅरेंटपासून. कशा थ्रू एसेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शनपासून जे नवीन फॉर्मेशन होतं आहे, जो नवीन प्रोजेनी फॉर्म होतं आहे, जी नवीन डॉटर सेल फॉर्म होते ती जेनेटिकली आयडेंटिकल काय असते, त्या सिंगल पॅरेंटसारखेच दिसते. बरोबर आहे ना, एकदम सारखे दिसते. ठीक आहे. त्याच्यामध्ये थोडंसंही व्हेरिएशन तुम्हाला दिसणार नाही. इन केस ऑफ व्हेरिएशन फॉर देअर लाईफ सर्वायवलसाठी थोडंफार व्हेरिएशन तुम्हाला दिसून जाईल, पण एकदम जेनेटिकली सारखे दिसतात. जे जसा पॅरेंट आहे तसाच त्याचा जो नवीन ऑस्प्रिंग फॉर्म झाला आहे, म्हणजे नवीन जो प्रोजेनी फॉर्म झाला आहे तो तसाच दिसतो. म्हणजे त्याची डॉटर सेल ही एक्झॅक्टली त्याच्या सिंगल पॅरेंटसारखेच दिसते. ठीक आहे. म्हणून ह्याला आपण एक टर्म रेफर करतो दॅट इज नथिंग बट अ क्लोन. त्याला काय म्हटलं जातं, क्लोन. जीन क्लोनिंग तुम्ही ऐकलं असेल. काय म्हटलं जातं, जीन क्लोनिंग. कारण जीन क्लोनिंगमध्ये काय होतं की एक सिंगल पॅरेंट असतो आणि त्याच्या जीन्सपासूनच काय बनवलं जातं, नवीन प्रोजेनी तयार केला जातो अँड दॅट प्रोजेनी विल बी एक्झॅक्टली सिमिलर टू दॅट सिंगल पॅरेंट. ठीक आहे. त्याच पॅरेंटसारखा तो दिसतो. तसंच आपण जे म्हणतो आहे बेसिकली जे लोअर ॲनिमल्स आहेत दे रिप्रोड्यूस एसेक्शुअली बाय अ गॅम्युअल फॉर्मेशन. म्हणजे गॅम्युअल फॉर्म करून, म्हणजे सहसा जर आपण ॲनिमल्सचा विचार करतो त्यांच्यामध्ये हे एसेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन दिसतं. पण हे जे एसेक्शुअल जे रिप्रोडक्शन आहे एसेक्शुअली बाय अ गॅम्युअल फॉर्मेशनने करतात. एक तर बडिंग फॉर्म करतात. काय फॉर्म करतात, याच्यामध्ये 2 आपल्याला रिप्रोडक्शन दिसतात. म्हणजे एसेक्शुअल मोडमध्ये जे लोअर ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये काय होतं, गॅम्युअल फॉर्मेशन होतं, नाही तर मग बडिंग फॉर्म होते आणि काय करतात ते त्यांचा प्रोजेनी फॉर्म करतात. ठीक आहे ना. मग दॅट इज द लोअर animals reproduce asexually by a gamule formation, otherwise an budding. कशाने, एक तर बडिंगने नाही तर गॅम्युअल फॉर्मेशनने ते काय करतात, त्यांचा नवीन प्रोजेनी फॉर्म करतात. तर हा जर सगळ्यात पहिले आपण बघितला की हा गॅम्युअल नेमका काय आहे. ठीक आहे ना. तुम्हाला क्वेश्चन मार्क पडला असेल की गॅम्युअल काय नेमका. तर गॅम्युअल इज ॲन इंटरनल बडिंग आहे. काय ही नथिंग बट एक इंटरनल बड फॉर्म होते ओनली इन स्पॉन्जीज. कशामध्ये फॉर्म होते, स्पॉन्जीज. आता तुम्ही जर स्पॉन्जेस नीट बघितले तर बऱ्याच प्रकारामध्ये जर समुद्रामध्ये तुम्ही बघितले असतील तर एक ट्यूबसारखं स्ट्रक्चर ऑब्झर्व होऊन येतं. ठीक आहे. ट्यूबसारखे असतात, ट्यूबुलर स्ट्रक्चर दिसतात. बेसिकली हे समुद्रामध्येच तुम्हाला आढळून येतात. जर तुम्ही इथे साईडला ह्याच्या डायग्राम बघितल्या, ठीक आहे, ह्या पद्धतीने तुम्हाला दिसतं. तर इथे जर तुम्हाला ही दिसते तर ही एक सायकॉन स्पॉन्जिन आहे. ठीक आहे. हे सायकॉन स्पॉन्जी आहे. तर ह्या सायकॉन स्पॉन्जीमध्ये हा तुम्हाला दिलेला आहे बघा, ही जी पूर्ण डायग्राम तुम्हाला दिसते याच्यामध्ये. तर इथे कॉलर सेल पण तुम्हाला दिसत आहेत. ज्या कॉलर सेल दिसत आहेत, जर तुम्ही साईडला बघितलं हे जे दिसतंय थोडंसं इकडे पण दिलेलं आहे तुम्हाला दिसतं. हे ह्या पद्धतीने दिसतं इथे ह्या सेल्स आहेत तुमच्या वरतीच्या. इथलं हे साईडला सेक्शन काढून दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जर एक टर्मला ऑब्झर्व करा दॅट इज अन अमिबोसाईट म्हटलं जातं. अमिबोसाईट म्हणजे अमिबासारखी दिसणारी एक सेल आहे. ठीक आहे. दिसतं इथे मध्ये एक सेल दिसते तुम्हाला. ही जी सेल दिसते ती अमिबोसाईट आहे. एक अमिबासारखी दिसणारी एक साईट तुम्हाला इथे मध्ये दिसते, सेल आहे. त्याला म्हटलं जातं, साईटलाच सेल म्हटलं जातं. आता हा जो
हा तुमचा स्पॉन्जिन आहे, ठीक आहे ना. समटाईम्स इट इज ना स्पॉन्जिला पण म्हटला तो, सांगतो का बरं स्पॉन्जिला पण आहे तो. त्याच्यामधला हा जो गॅम्यूल तुम्हाला दिसतोय हा गॅम्यूल आहे. ही जी दिसते ही आर्चिओसाइट आहे, दिसते ही मध्ये आर्चिओसाइट आहे. तर बेसिकली आपण जर ह्याचा विचार केला, जे गॅम्यूल फॉर्मेशन होतं आहे, ठीक आहे, कारण एसेक्शुअल मोडमध्ये जे लोअर ॲनिमल्स आहेत, काय म्हणतो आपण लोअर ॲनिमल्स, जसं आपला अमिबा आहे, पॅरामेशियम्स आहेत, ठीक आहे ना. तर हे लोअर ॲनिमल्स आहेत, ठीक आहे. कसे आहेत लोअर ॲनिमल्स. तसं त्याच्यातलाच हा स्पॉन्जीस पण काय, हा स्पॉन्जी पण लोअर ॲनिमल आहे. त्याच्यामध्ये काय होतं, दॅट इज गॅम्यूल फॉर्म होतं. काय फॉर्म होतं, गॅम्यूल फॉर्मेशन होतं. आणि हा जो गॅम्यूल फॉर्म होतो दॅट विल बी गॅम्यूल इज अन इंटरनल बडिंग आहे. काय ही एक इंटरनल बडिंग आहे. कुठे बर्ड होते, दॅट इज स्पॉन्जीच्या मध्ये बर्ड होते. कुठे, फॉर्म ओनली इन स्पॉन्जीस. कशामध्ये, फक्त स्पॉन्जीसमध्ये ही याच्यामध्ये बडिंग होते. म्हणजे ही जी बर्ड फॉर्म होते, तर बेसिकली जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये, ठीक आहे, याच्यामध्ये जी आपला जो हा स्पॉन्जीस आहे याच्या इनसाईडमध्ये, ठीक आहे, याच्या इनसाईडमध्ये काय फॉर्म होते, अशी गॅम्यूल फॉर्मेशन होतो. आणि गॅम्यूल फॉर्मेशनने, ठीक आहे ना, दॅट इज नथिंग बट इट इज अन इंटरनल बर्ड फॉर्म होते. गॅम्यूल काय नथिंग बट तुमची इंटरनल बडिंग आहे, ठीक आहे. कुठे फॉर्म होते, स्पॉन्जीच्या मध्ये फॉर्म होते, ठीक आहे. तर हा गॅम्यूल फॉर्मेशन होतो, दॅट विल बी द आर्चिओसाइट जी आहेत, ठीक आहे ना. आर्चिओसाइट विल बी कॅपेबल ऑफ डेव्हलप, दॅट इज आर्चिओसाइड कॅपेबल ऑफ डेव्हलपिंग इन अ न्यू ऑर्गॅनिझम. म्हणजे याच्यामध्ये असणारी जी आर्चिओसाइड तुम्हाला दिसते, ही जी दिसते ना, आपण म्हणतोय मधली, कशामधली, गॅम्यूलच्या मधली, ठीक आहे. तर गॅम्यूलच्या मधली जी आर्चिओसाइड आहे ही काय असते, कॅपेबल असते. कारण ज्याच्यामधून काय होतं, तुमचा नवीन जो ऑर्गॅनिझम आहे तो फॉर्म होतो, ठीक आहे ना. तर आर्चिओसाइडपासून काय असते, ही एक कॅपेबल साइड आहे, म्हणजे एक कॅपेबल सेल आहे तुमची, ठीक आहे ना. आर्चिओसाइड काय, एक कॅपेबल सेल आहे, विच कॅन बी नथिंग बट फॉर्म अँड अ न्यू ऑर्गॅनिझम्स. काय असते, यांच्यापासून नवीन ऑर्गॅनिझम फॉर्म होतो. पण या आर्चिओसाइटला जर आपण म्हटलं गेट कोटेड बाय काय, ह्या आर्चिओसाइडला कोण कोटिंग करून ठेवतं, अ थिक रेजिस्टन्स लेअर असते. दॅट इज नथिंग बट सिक्रेटेड बाय द अमिबोसाइड. कोण सिक्रेट करतं, अमिबोसाइड. म्हणून मी तुम्हाला सांगत होतो ना, इथे दिसते, तर एक थिक लेयर आहे, इथे एक थिक लेयर आहे. कोण सिक्रेट करतं, ही अमिबोसाइड सिक्रेट करते. एक थिक लेयर कोणासोबत बनवून देते, आर्चिओसाइडच्या बरोबर, ठीक आहे ना. म्हणजे ही जी आर्चिओसाइट आहे याच्यावरती एकदम एक थिक लेयर फॉर्म होते. दॅट इज ना, दिस इज नथिंग बट दॅट विल बी सिक्रेटेड. कोण सिक्रेट करतं, अमिबोसाइड सिक्रेट करून देते. अँड दॅट विल बी काय करते ती, दॅट इज आर्चिओसाइड गेट कोटेड विथ बाय अ थिक रेजिस्टन्स लेअर बाय सिक्रेटेड अमिबोसाइड, ठीक आहे. कोण सिक्रेट करतं, अमिबोसाइड आर्चिओसाइडला कोटिंग करून देतं, बरोबर आहे. अँड देन आफ्टर दॅट विल बी गॅम्यूल इज फॉर्म टू ओव्हरकम द अनफेवरेबल कंडिशन्स. म्हणजे लक्षात ठेवा की हे जे गॅम्यूल फॉर्मेशनची बेसिक प्रोसेस आहे, ही प्रोसेस का बरं होते, कारण जेव्हाही अनफेवरेबल कंडिशन्स असतील, म्हणजे पाण्याचं तापमान कमी जास्त आहे, किंवा पाण्याची कंडिशन ठीक नाही आहे, किंवा वातावरण ठीक नाही आहे, किंवा इन केस ऑफ दिस देअर इज अन न्यूट्रिशनचं प्रमाण कमी जास्त आहे, तर अशा अनफेवरेबल कंडिशन्समध्ये काय होतं, गॅम्यूल फॉर्मेशन होतं, ठीक आहे ना. तर गॅम्यूल इज फॉर्म टू ओव्हरकम आहे ना अनफेवरेबल कंडिशन्स, काय होतात त्याच्यामध्ये ओव्हरकम होतात, ठीक आहे. मग अशी जी ओव्हरकम होण्याची जी प्रोसेस आहे, दॅट विल बी आफ्टर दिस, बघा की इट विल बी ऑन रिटर्न ऑफ फेवरेबल कंडिशन, ठीक आहे ना, ऑन रिटर्न ऑफ फेवरेबल कंडिशन ऑफ वॉटर अँड टेम्परेचर, ठीक आहे ना. तर एकदम जर त्याला ज्या फेवरेबल कंडिशनमध्ये यायचं असेल, तर त्या केसमध्ये काय होतं की ऑन रिटर्न ऑफ फेवरेबल कंडिशन ऑफ वॉटर अँड टेम्परेचर द गॅम्यूल डेव्हलप इंटू अ न्यू इंडिव्हिज्युअल. दॅट इज नथिंग बट, याचं एक एक्झाम्पल आहे, जो गॅम्यूल आहे तो काय होतो, नवीन इंडिव्हिज्युअलमध्ये डेव्हलप होऊन जातो. कारण काय, जर फेवरेबल कंडिशन्स असतील, ठीक आहे ना, जेव्हा तो फेवरेबल कंडिशनमध्ये येऊन जातो, त्यावेळेस काय होतं, ज्याच्या जे वॉटरचं आणि जे टेम्परेचर आहे, ठीक आहे ना, जे तापमान आहे किंवा जे पाणी आहे, त्या कंडिशनमध्ये ते जे गॅम्यूल्स असतात ते काय होतात, त्याच्या न्यू इंडिव्हिज्युअलमध्ये फॉर्म होऊन जातात. जसा तो तुमचा स्पॉन्जिला आहे. आता इथे बघा, हा जो तुमचा स्पॉन्जी होता, ठीक आहे, तर स्पॉन्जीला जर अनफेवरेबल कंडिशन्स असतील, तर त्यावेळेस त्याला गॅम्यूल फॉर्मेशन करावं लागेल, ठीक आहे. जसं गॅम्यूल फॉर्मेशन होऊन जातो, तो फेवरेबल कंडिशनमध्ये येतो, तर त्यावेळेस काय होतं, त्याचं एक नवीन ऑर्गॅनिझम्स फॉर्म होतो. दॅट इज नथिंग बट इव्हन स्पॉन्जिला. तर हा दिसतो तुम्हाला, हा एक स्पॉन्जिलाचा एक फॉर्मॅट आहे. जसं ते एक एक्झाम्पल आपल्याकडे येऊन जातं, ठीक आहे. समजलं सगळ्यांना. तर त्यानंतर तुम्हाला शिकायचं आहे एसेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शनमध्ये बडिंग. काय शिकायचं आहे, बडिंग. तर आता हे तर काही डिफरंट नाही आहे सगळ्यांना, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काय एक सिम्पल
सिम्पल मेथड आहे सेक्शुअल रिप्रोडक्शनची, सेक्शुअल रिप्रोडक्शनची बेसिकली, ठीक आहे. कारण जो हायड्रा आहे तो तुम्हाला दिसतोय बर्ड फॉर्म करताना, ठीक आहे ना. तर ह्याच्यामध्ये जे रिप्रोडक्शन होतं आहे नॉर्मली ऑकरिंग इन अ फेवरेबल कंडिशनमध्ये. अशी हे कधी होतं, दॅट विल बी फेवरेबल कंडिशन असतील तरच हे ऑकर होतं, ठीक आहे ना. तर मग हायड्राची जी बडिंग फॉर्म होते फेवरेबल कंडिशन्समध्ये, ठीक आहे ना. तर नॉर्मल ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर जे असेल, ठीक आहे, वातावरण जे ठीक असेल, न्यूट्रिशन जर त्याला प्रोव्हाइड झाले असतील तर त्या केसमध्ये काय होतं, त्या फॉर्मॅटमध्ये ते बडिंग करतं. म्हणजे जो हायड्रा आहे जो स्मॉलर आउटग्रोथ होते प्रोड्यूस टुवर्ड्स द बॅसल एंड ऑफ द बॉडी. म्हणजे आता इथे बघा ही जी दिसते इथे, आता हा जो पूर्ण हायड्राचा स्ट्रक्चर तुम्हाला दिसतोय, तर हा त्याचा बॅसल एंडवरती एक छोटीशी बर्ड फॉर्म व्हायला सुरुवात होते, ठीक आहे ना. तर ही बर्डची काय होते डे ॲज पर डे त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात होते. म्हणजे ही डेव्हलप्ड बर्ड फॉर्म होते त्याच्यानंतर. आणि आफ्टर डेव्हलप बर्डिंग दॅट विल बी अ फुल्ली मॅच्युअर एक बर्ड फॉर्म होते याच्यावरती, बरोबर आहे. बॅसल एंडवरती एकदम फुल्ली मॅच्युअर मॅच्युअर बर्ड फॉर्म होते. आणि ही बर्ड काही दिवसानंतर एक यंग हायड्रा बनते आणि काय होते त्याच्या बॅसल एंडपासून काय होऊन जाते सेपरेट होते. म्हणजे ही एक बर्डिंगची प्रोसेस आपण म्हणतो, ठीक आहे ना. डेव्हलप ॲज अ बर्ड विच ग्रोज अँड फॉर्म्स अ टेंड्रिल्स अँड डेव्हलप इंटू अ न्यू इंडिव्हिज्युअल्स. दिस इज द प्रोसेस विल बी अ बडिंग. ही प्रोसेस कुठली तुमची बडिंग आहे. आता हे याच्यावरती टेंड्रिल्स फॉर्म व्हायला सुरुवात झाली आहे, ठीक आहे ना. तर बडिंग डेव्हलप झाल्यानंतर काय होतं फुल्ली मॅच्युअर काय होतं त्याच्यामध्ये फुल्ली मॅच्युअर बर्ड फॉर्म होते आणि टेंड्रिल्स फॉर्म करतं. अँड आफ्टर दॅट इट कॅन बी सेपरेटेड अँड नवीन इंडिव्हिज्युअल जो हायड्रा आहे त्याच्यामध्ये काय होतं याचं फॉर्मेशन व्हायला सुरुवात होऊन जातं, ठीक आहे. तर ही सगळी प्रोसेस आहे तुमची बडिंगची आणि आपण जी बघितली गॅम्युअल फॉर्मेशनची, ठीक आहे. आय होप यू कॅन अंडरस्टँड ऑल दिस, ठीक आहे. तर त्यानंतर आपल्याला शिकायचं आहे की सेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन नेमकं काय आहे ॲनिमल्समधलं. कारण आपण आता कुठलं शिकलो सेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन हे होतं, ठीक आहे. त्याच्यामध्ये अजून काय शिकायचं आपल्याला दॅट विल बी अ सेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन. तर ह्याच्यामध्ये जे ॲनिमल्समध्ये सेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन होतं तर त्याच्या सुरुवातीला जर आपण बघितलं की ही जी प्रोसेस आहे, ठीक आहे ना, इट इज अ प्रोसेस विच फॉर्म्स अ ऑस्प्रिंग बाय अ फ्युजन ऑफ अ मेल अँड फिमेल गॅमेट्स. सो वी कॅन ऑल्सो कॉल इट ॲम्फिमिक्सिस. काय म्हटलं होतं याला ॲम्फिमिक्सिस पण म्हटलं होतं. म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे की काय होतं नवीन ऑस्प्रिंग फॉर्म होण्यासाठी काय होणार आहे मेल आणि फिमेल गॅमेटचं काय होणार आहे फ्युजन होणार आहे. आणि आफ्टर फ्युजन ते काय फॉर्म करतील नवीन ऑस्प्रिंग फॉर्म करतील, ठीक आहे ना. त्यांच्यासारखा दिसणारा जेनेटिकली आयडेंटिकल ऑस्प्रिंग त्यांच्यामध्ये फॉर्म होईल जो मेल आणि फिमेलचं काय असेल एक फ्युजन असेल, ठीक आहे. त्यालाच आपण टर्म म्हणतो दॅट इज नथिंग बट अ ॲम्फिमिक्सिस. त्याला काय म्हटलं होतं ॲम्फिमिक्सिस पण आपण त्याला म्हणतो, ठीक आहे. जे ॲनिमल्स आहेत म्हणजे हे आता जे सेक्शुअल मोड ऑफ आपण रिप्रोडक्शन म्हणतो आहे जे ॲनिमल्समध्ये दॅट इज गॅमेट जे फॉर्मेशन होतं दॅट इज अ प्रायमरीली इव्हॉल्व्स अ मिओसिस, ठीक आहे ना. यांच्यामध्ये जे आपलं जे गॅमेट फॉर्म होतात त्याच्यामध्ये काय प्रायमरीली इन्व्हॉल्व असतं मिओसिस इन्व्हॉल्व असतं. कारण आपण पहिल्याच बघितलं की सुरुवातीलाच मिओसिसमध्ये काय होतं आपलं बरोबर आहे ना दॅट इज मिओसिस, ठीक आहे. मिओसिसचे एकाचे काय होतात तुमचे 2 होतात, ठीक आहे ना. म्हणजे काय होतं बेसिकली ह्याच्यामध्ये चेंजेस तुम्हाला ऑब्झर्व होतात. म्हणजे 2Nचे काय होतात तुमचे 2 इंडिव्हिज्युअल फॉर्म होतात. म्हणजे जस्ट प्रायमरीली याच्यामध्ये काय होतं मिओसिसची प्रोसेस ऑब्झर्व होते कशामध्ये ॲनिमल्समध्ये. जे गॅमेट फॉर्म होतं, ठीक आहे, दॅट विल बी आणि मिओसिसची प्रोसेस त्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला ऑब्झर्व होते. परत ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट तर अशी येते की जे सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे ॲनिमल्समध्ये मेनली 2 फेजेस याच्यामध्ये आपल्याला ऑब्झर्व होतात, ठीक आहे ना. कुठले 2 फेजेस. तर पहिला फेज जो आहे तुमचा तो जेवेनियल फेज आहे. कुठला आहे जेवेनियल फेज. तर हा जो जेवेनियल फेज आहे पहिल्यात येणारा तर हा फेज म्हणजे की हा फेज असा आहे ज्याच्यामध्ये फक्त फिजिकल ग्रोथ होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता ॲनिमल्स बघा ह्युमन बिंगमध्ये, तर ह्युमन बिंगमध्ये काय होणार आहे की ह्युमन बिंगमध्ये जेव्हा एखादा ऑस्प्रिंग फॉर्म होतो किंवा जो प्रोजेनी नवीन फॉर्म झालेला आहे किंवा त्याची नुकतीच बर्थ झालेली आहे, ठीक आहे ना. तर असा बर्थ झालेला जो प्रोजेनी आहे त्याची काय होते फिजिकल ग्रोथ व्हायला सुरुवात होते. तर काही स्टेजपर्यंत त्याची फिजिकल ग्रोथ होते, ठीक आहे ना. म्हणजे जी जेवेनियल फेज आहे ह्या फेजमध्ये काय होतं फक्त फिजिकल ग्रोथ होते, ठीक आहे ना. ऑस्प्रिंगची फिजिकल ग्रोथ व्हायला सुरुवात होते. म्हणजे जी नवीन लाईफ डेव्हलप झाली आहे त्याची काय होते नवीन ग्रोथ म्हणजे एक फिजिकल स्ट्रक्चर त्याचं डेव्हलप व्हायला सुरुवात होतं. म्हणजे फिजिकल ग्रोथ त्याची डेव्हलप व्हायला सुरुवात होते. आणि दॅट इज ह्या केसमध्ये जे ॲनिमल्स आहेत ते रिप्रोडक्शन करत नाही, ठीक आहे ना. म्हणजे जेवेनियल फेजमध्ये रिप्रोडक्शन पॉसिबल नाही आहे, ठीक आहे. पण हे जे रिप्रोडक्शन आहे नंतर पॉसिबल होतं दॅट इज विल बी अ सेकंड फेजमध्ये दॅट इज नथिंग बट अ रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेज ज्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो. म्हणजे जर
जेवेनियल फेजनंतर येणारा जो फेज असतो तुमचा तो रिप्रोडक्टिव्ह मॅच्युअर फेज आहे. तर ह्या मॅच्युअर फेजमध्ये काय होतं, रिप्रोडक्शन होण्याला जी पॉसिबिलिटी याच्यामध्ये दिसते, म्हणजे की ह्या फेजमध्ये कंप्लीट फिजिकल स्ट्रक्चरचं म्हणजे कंप्लीट फिजिकल ग्रोथ ह्याच्यामध्ये होऊन जाते. आणि आफ्टर दॅट द फिजिकल ग्रोथ जी होते ती कंप्लीट होते, तरच आपला काय होतो हा फेज इथे डेव्हलप होतो. म्हणून त्याला म्हटलं जातं की दिस फेज इज अटेन युजली आफ्टर द फिजिकल ग्रोथ विल बी कम्प्लिटेड. तर ही जी स्टेज आहे म्हणजे ज्याच्यामध्ये मॅच्युरेशन आपण ह्युमन बिंगला येतं किंवा प्रत्येक ॲनिमल जो कुठलाही ॲनिमल आहे त्या ॲनिमलमध्ये मॅच्युरेशन येतं. ह्या स्टेजमध्ये पहिल्या स्टेजमध्ये त्याला मॅच्युरेशन येत नाही, फक्त फिजिकल ग्रोथ होते आणि रिप्रोडक्शन करत नाही. ठीक आहे, पण जसा तो मॅच्युरेशनमध्ये येऊन जातो म्हणजे जसा तो सेकंड फेजमध्ये येतो रिप्रोडक्टिव्ह फेजमध्ये मॅच्युरिटी स्टेजमध्ये, तर त्या फेजमध्ये काय होतं त्याचं फिजिकल ग्रोथ काय होऊन जाते इथे कंप्लीट होते. आणि अशा फिजिकल ग्रोथ कंप्लिशननंतर इट कॅन बी या फेजमध्ये जी ग्रोथ जी असते, ठीक आहे ना, इन दिस फेजमध्ये जी ग्रोथ होते अँड द ॲक्टिव्हिटीज ऑफ द जे ऑर्गन्स असतात, ठीक आहे ना, सेक्स ऑर्गन्स पण आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, या ऑर्गन्सचे पण काय होते इन दिस फेज द ग्रोथ ऑफ द ॲक्टिव्हिटीज जे असते सेक्स ऑर्गन्स ऑर ग्रोथ ऑफ द ऑर्गन्स विल बी बेसिकली इथे ऑब्झर्व होते. म्हणजे इन दिस फेज the growth and the activities of the organ and animals reproduce sexually in this phase. तर ह्या फेजमध्ये काय होतं बेसिकली तुम्हाला एक जो फेज आहे त्याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शनचा पॉसिबिलिटी याच्यामध्ये येऊन जाते. म्हणजे त्यानंतर जे येणारे जे आपण म्हणतो ना की जे ॲनिमल परफॉर्म करतात म्हणजे याची काय तुमची बेसिकली मॅच्युरिटी येऊन गेलेली, काय इथे ॲनिमल्सला काय येते मॅच्युरिटी येते. तर अशा मॅच्युअर स्टेजमध्ये काय होतं बेसिकली याच्यामध्ये 3 स्टेज असतात. एक असतं प्री फर्टिलायझेशन, एक असतं फर्टिलायझेशन आणि दुसरं असतं पोस्ट फर्टिलायझेशन. याच्या आधी पण आपण प्लांट्समध्ये बोललेलो आहे प्री फर्टिलायझेशन अँड पोस्ट फर्टिलायझेशन. तर ह्याच्यानंतर म्हणजे जसं जसं हे ऑर्गन्स डेव्हलप होतात याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीज पण डेव्हलप व्हायला लागतात आणि जशी ते ॲनिमल्समध्ये रिप्रोडक्शन करण्याची ॲबिलिटी येऊन जाते त्या केसमध्ये त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली केस येते दॅट इज व्हॉट अ प्री फर्टिलायझेशन. तर प्री फर्टिलायझेशनमध्ये काय होतं की गॅमेट ट्रान्सफर होतात. प्री फर्टिलायझेशनमध्ये काय होतं गॅमेट ट्रान्सफॉर्मेशन होतं आणि हे गॅमेट जसे ट्रान्सफर होतात तसं फर्टिलायझेशन व्हायला सुरुवात होते, म्हणजे फ्युजन व्हायला सुरुवात होते. कशामध्ये फर्टिलायझेशनमध्ये. आणि त्यानंतर जसं फर्टिलायझेशन होतं तसं पोस्ट फर्टिलायझेशन येतं. याच्यामध्ये जे फॉर्मेशन आहे म्हणजे ह्याच्यामध्ये गॅमेट फॉर्मेशन व्हायला सुरुवात होते. गॅमेट फॉर्म म्हणजे बेसिकली झायगॉट फॉर्म व्हायला सुरुवात होते. काय होते पहिल्या प्री फर्टिलायझेशनमध्ये गॅमेट फॉर्म होतात. ठीक आहे, फर्टिलायझेशनमध्ये फ्युजन होतं आणि पोस्ट फर्टिलायझेशनमध्ये काय होतं दॅट विल बी फॉर्मेशन ऑफ अन झायगॉट फॉर्म होतो इथे. ठीक आहे, तर त्यानंतर इथे जो आपल्याला मोड दिलेला आहे बेसिकली जो सेक्शुअल रिप्रोडक्शन आपण म्हणतो आहे ॲनिमल्समध्ये, तर व्हेरियस याच्यामध्ये बिडिंग्स असतात. म्हणजे समटाईम्स म्हणजे जे दॅट इज व्हरायटी ऑफ बिडिंग्स आपल्याला दिसायला भेटतात. बरोबर की सम आर सीजनल ब्रीडिंग याच्यामध्ये होते. ठीक आहे, काही यांच्यामध्ये जे काही ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये सीजनल ब्रीडिंग असते, तर काही कंटिन्युअस ब्रीडिंग करू शकतात. फॉर एक्झाम्पल जर गोट, शीप आणि डॉंकी बघितलं तर यांच्यामध्ये सीजनल ब्रीडिंग तुम्हाला ऑब्झर्व होऊन जाईल. आणि जर ह्युमन बिंगचा विचार केला तर काय याच्यामध्ये कंटिन्युअस ब्रीडिंग होते. ठीक आहे ना, दॅट इज ब्रीड थ्रू आउट द इयर. ठीक आहे, हे काय करू शकतात थ्रू आउट द इयर ब्रीडिंग करू शकतात. ठीक आहे ना, म्हणजे यांच्यामध्ये जे फ्युजन आहे हेअर फ्युजन विल बी पॉसिबल थ्रू आउट द इयर. तर गोट, शीप आणि डॉंकी जे आहे त्यांच्यामध्ये जे फ्युजन असतं ते सीजनल फ्युजन याच्यामध्ये आपल्याला ऑब्झर्व होतं. तर बेसिकली आपल्याला इथे शिकायचं काय आपल्याला ह्युमन रिप्रोडक्शन शिकायचं आहे. ठीक आहे ना, वी कॅन ट्राय टू अंडरस्टँड दिस इन अवर नेक्स्ट लेक्चर.